बिग बॉस मराठीचा विजेता आणि बिग बॉस 16 या शोमध्ये झळकलेला शिव ठाकरे हा सध्या अडचणीत सापडल्याचा दिसतोय. याचे कारण म्हणजे त्याला ईडी कडून समन्स आल्याची माहिती मिळते. यात शिव ठाकरे सोबतच बिग बॉस 16 मध्ये झळकलेला अब्दुल रोझिक यालाही ईडी कडून समन्स आलाय. मीडिया रिपोर्टनुसार एका हाय प्रोफाईल मनी लॉन्ड्रिंग केससाठी शिव ठाकरे आणि अब्दुल रोझिक या दोघांना साक्ष देण्यासाठी ईडी कडून समन्स पाठवून बोलवणं धाडण्यात आलंय. हे प्रकरण कुख्यात ड्रग्ज माफिया अली असगर शिराजी याच्याशी संबंधित असल्याचं म्हटलं जातंय. अली असगर शिराजी हा हस्टलर्स हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेड या नावाची कंपनी चालवत होता आणि या कंपनीतून वेगवेगळ्या स्टार्टअपना आर्थिक सहाय्य पुरवलं जात होतं. ड्रग्जच्या व्यवसायातून आलेला पैसा शिराजीने अशा या अनेक उद्योगांमध्ये गुंतवला होता. काही दिवसांपूर्वीच शिव ठाकरेने ठाकरे चाय अँड स्नॅक्स हे आउटलेट आणि अब्दुल रोझिकने बुर्गिर हा बर्गर ब्रँड असलेले हॉटेल अली असगर शिराजी याच्या हस्टलर्स हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीशी भागीदारी करत सुरू केलं होतं. त्यावेळी या हॉटेलच्या उद्घाटनाला अनेक कलाकारही हजर होते. पण ड्रग्जच्या व्यवसायातून शिराजीने या उद्योगांमध्ये पैसे गुंतवल्याची माहिती जेव्हा शिव ठाकरे आणि अब्दुल रोझिक यांना मिळाली तेव्हा त्यांनी तातडीने त्यांचे शिराजी व त्याच्या कंपनीबरोबर असलेले करार रद्द केले. आता सध्या ड्रग्ज माफिया अली असगर शिराजी याची ही एक हाय प्रोफाईल मनी लॉन्ड्रिंग केस बनली आहे. त्यामुळे काही काळ त्याच्या कंपनीत भागीदारी असल्यानेच शिव ठाकरे आणि अब्दुल रोझिक या दोघांना साक्ष देण्यासाठी ईडीकडून समन्स पाठवण्यात आले असल्याचं म्हटलं जातंय.